24 तासात कॅल्शियम वाढणार, हाडे पोलादासारखी घट्ट होणार। आता बनवा हे घरगुती औषध। आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं हाडे मजबूत करणारं गुपित कोणतं आहे नक्की पहा। 24 तासामध्ये तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढणार आहे। जर आपली हाडे आतून पोकळ झाली तर चालताना आपले पाय किंवा गुडघे दुखतात। आता अचानक बॅलन्स सुद्धा जातो, शरीरामध्ये कमजोरी जाणवू लागते, चक्कर येऊ लागते, कमी वयातच मणक्यात आपल्या गॅप पडतो, 50शीतच आता अनेक अवयव खराब होतात, जसं की चालताना कंबर दुखू लागते, कमजोरी वाटू लागते, पाय ताकद नसल्यागत तुम्हाला लगेचच कॅल्शियम नसल्यामुळे वाटू लागतं। हे सर्व थांबवण्यासाठी निसर्गाने आपल्याला एक असा चमत्कारिक पदार्थ त्या ठिकाणी दिलाय जो सर्वांच्या घरी असून पण आपल्याकडून कधी योग्य पद्धतीने कधीच या ठिकाणी आता खाल्ला जात नाही। बरेच जण खायचा प्रयत्न सुद्धा करतात, पण हा पदार्थ नुसता खाऊन काहीच फायदा होत नाही। तर हाडांच्या मजबूतीसाठी याची खायची एक विशिष्ट पद्धत असते। हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही हा पदार्थ अनेक वेळा ऐकलेला आहे आणि खाल्लेला सुद्धा असणार आहे, परंतु याला योग्य पद्धतीने न खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हा पदार्थ पचत नाही आणि त्यामुळेच तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम राहत नाही आणि हाडांचे प्रॉब्लेम यामुळेच तुम्हाला जाणवू लागतात, सुरू होतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 100 वर्षापर्यंत मजबूत हाडे राहण्यासाठी तसेच शरीरातून वात बाहेर काढण्यासाठी या पदार्थाचा नेमका वापर कसा करायचा हे बारकाईने आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण अनेक जणांची हाडं 40 नंतर वेगाने ठिसूळ होतात आणि मग छोट्याशा धक्क्याने हाडांचं फ्रॅक्चर होत असतं। हाडं कमकुवत झाल्यावर माणूस शक्तिहीन बनतो। त्यामुळे बघा, आता हाडं जर त्या ठिकाणी कमकुवत झाली, आपल्या हाडामध्ये ताकद राहिली नाही तर त्रास होऊ लागतो, हाडे मोडून पडतात। पण मित्रांनो, आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे, कारण आज ज्या पदार्थाबद्दल आपण त्या ठिकाणी बोलतोय त्याने फक्त हाडेच मजबूत होणार नाहीत, तर कोणत्याही प्रकारचा संधिवात मुळापासून आता या पदार्थामुळे बरा होणार आहे। आणि हा बहुचर्चित जो पदार्थ आहे तो तुम्ही आता अनेक वेळा खाल्ला पण असणार। अनेक व्हिडिओमध्ये या पदार्थामुळे हाडे मजबूत होतात असं सांगतात, हाडामधील कॅल्शियम या पदार्थाने वाढतात असं अनेक जण सांगतात, परंतु याची खाण्याची पद्धत कोणीही सांगत नाही। जर एक विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही विशिष्ट प्रकारे जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला तरच तुम्हाला या ठिकाणी हा पदार्थ पचतो, अन्यथा आपल्या शरीरामधून बाहेर पडतो, याचं पचन व्यवस्थित होत नाही। त्यामुळे हा पदार्थ कोणता आहे आणि 24 तासामध्ये तुमच्या हाडामध्ये ताकद येण्यासाठी, कॅल्शियम वाढण्यासाठी हा पदार्थ कोणता आहे आणि कशा पद्धतीने खायचा आहे लगेच बघा। आता बघा, योग्य पद्धतीने जर हा पदार्थ तुम्हाला खाल्ला, हा पदार्थ तुम्ही ऐकून हा व्हिडिओ सोडून जाऊ नका। तुम्हाला पदार्थ सांगणार आहे, तुम्ही आधी पण ऐकला असणार, हा पदार्थ तुम्ही ऐकून व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण हा पदार्थ कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्हाला आधीच त्या ठिकाणी माहिती सुद्धा असणार आहे, परंतु खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नाही। कोणच ही खाण्याची पद्धत योग्य सांगत नाही। तुम्हाला कशा पद्धतीने हा पदार्थ खायचा आहे हे नक्की सांगणार आहे। तर या पदार्थाचं नाव आहे ते म्हणजे तीळ। हे तीळ नुसते असंच तुम्हाला त्या ठिकाणी खायला असं सांगतात, परंतु असंच तुम्ही खायचं नाही, कारण असं खाल्लं तर तुम्हाला फायदा होणार नाही। आपल्यापैकी बरेच जण वर्षानुवर्षे तीळ खात असतात, पण तरीही त्यांच्या हाडांचा त्रास अजून सुद्धा त्या ठिकाणी बरा झालेला नाही। याचं कारण हाडांच्या आजारासाठी तीळ नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला आता खायचं आहे हे कोणालाच माहिती नसतं। तिळामध्ये खास प्रकारचं अल्कोलाइड नावाचे घटक असतं, जो अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी समृद्ध असतो। हा घटक सांध्याची तुमच्या सूज आणि वेदना सांध्याच्या कमी करत असतो, पण तीळ नुसतेच खाऊन हा घटक आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो अजिबात मिळत नाही। तिळाचा नेमका उपयोग जाणण्यासाठी आपल्याला हजारो वर्षे मागे आयुर्वेदाच्या सुवर्ण काळात जावे लागेल। आयुर्वेदामध्ये तिळाचा 100% फायदा मिळवण्यासाठी एक प्राचीन पद्धत आता सांगितली आहे। या पद्धतीने तुम्ही जर आता इथून पुढे तीळ खाल्ला तर आपल्याला चालताना जिन्याचा चढ उतार जो आहे तर तो करताना, कोणताही हालचाल करताना ज्या वेदना होतात त्यामध्ये खूप आता इथून पुढे आराम मिळणार आहे। परंतु तीळ खाण्याचं एक
तुम्हाला विशिष्ट योग्य गुपित पद्धत तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही आहे असं तीळ जर खाल्ला तर ते पचत नाही, शरीराच्या बाहेर पडतं। मग याची खाण्याची पद्धत कोणती आहे, वेळ कोणती आहे, तुम्ही लक्ष देऊन 2 मिनिटाच्या आत बघणार आहे। त्यामुळे बघा, आता बघा यावेळी काय होतं, या तिळामध्ये मूत्र संग्रहण गुण असल्यामुळे तीळ खाल्ल्यानंतर वारंवार लघवी होण्याचा त्रास कमी होतो। रात्री तुम्हाला वारंवार लघवी होण्याचा त्रास असेल तर नेमकं तुम्हाला तिळाचा उपयोग कसं करायचा आहे, ते कसं खायचं आहे, नेमकं कोणत्या वेळेला तीळ तुम्हाला खायचं आहे, कशा पद्धतीने खायचं आहे, हे जर तुम्ही समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा नक्की होणार आहे। कारण तीळ हे एकदम बारीक असतं आणि ते आपल्या पोटामधून बाहेर लगेच पडतं, ते पचतच नाही। त्यामुळे तिळाचा 99% फायदा होत नसल्याचं संशोधनात समोर आलं आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आता तीळ नेमकं कशा पद्धतीने खायचं, योग्य वेळ कोणती आहे हे जाणून घ्या। योग्य वेळी जर तुम्ही खाल्लं नाही तर ते पचत नाही, त्यामुळे योग्य वेळ कोणती बघा। आता बघा तीळ नेमकं कसं खायचं आहे, याची योग्य पद्धत कोणती आहे आपण लगेच जाणून घेणार आहोत। तसेच अजून पण काही पदार्थ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, ज्यामुळे तुमची हाडे आता कायमची 100 वर्षापर्यंत मजबूत होणार आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप छान आहे मित्रांनो। त्यामुळे तुमचे हाडे जर त्या ठिकाणी मजबूत राहावे असं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला वारंवार उठता बसता हाडामधून कटकट असा आवाज जर तुम्हाला या ठिकाणी येत असेल, हाडामध्ये ताकद नसेल, पायामध्ये तुमच्या ताकद नसेल, शरीरामध्ये कमजोरी जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन बघा। आता बघा 100 ग्रॅम पनीरमध्ये 200 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, पण 100 ग्रॅम तिळामध्ये 1000 मिलीग्रॅम त्या ठिकाणी पनीरपेक्षा 5 पट जास्त तुम्हाला तिळामध्ये कॅल्शियम असतं। परंतु खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नसल्यामुळे आता तुम्हाला याचा फायदा होत नाही। आता बघा तीळ किती प्रकारचे असतात तर 2 प्रकारचे। पहिलं तिळाचा प्रकार काळा तिळका प्रकार, दुसरा तिळाचा प्रकार पांढरा तिळाचा प्रकार। म्हणजे पांढऱ्या तिळापेक्षा थोडं जास्त कॅल्शियम सापडतं, ते म्हणजे बघा आता बघा काळ्या आणि पांढऱ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा थोडं जास्त कॅल्शियम त्या ठिकाणी काळ्या तिळामध्ये आहे। त्यामुळे तुम्ही खात असताना काळच तीळ खायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला माहिती नसतं तुम्ही कोणतेही तीळ खाता आणि ते त्या ठिकाणी योग्य पद्धतीने खात नाही, त्यामुळे तुम्हाला फायदा होत नाही। त्यामुळे तीळ खाताना एक विशेष काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे। तुमची प्रकृती उष्ण असेल तर 1 चमच्याच्या वर तीळ तुम्ही अजिबात खाऊ नका। बघा ही पद्धत समजून घ्या, कोणत्या वेळेला खायचं आहे, कधी खायचं आहे, लगेच तुम्हाला समजणार आहे। काय सांगितले बघा ही पद्धत, तर तुम्हाला जर तुमची काळजी घ्यायची असते तर प्रकृती उष्ण असेल तर 1 चमच्याच्या वर तीळ तुम्ही अजिबात खाऊ नका। तीळ खाताना बरेच लोक मोठी चूक करतात, ती म्हणजे तीळ तुम्ही व्यवस्थित चावतच नाही। मित्रांनो लय मोठी चूक करता तुम्ही तीळ खाताना काय करता, ते बारीक असतं, त्यामुळे काय करतात तुम्ही पटपट पटपट घेऊन टाकता, हितच मोठी चूक करता। बघा खाण्याच्या पद्धती समजून घ्या, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता तीळ आकाराने खूप छोटा असल्यामुळे 10 ते 15 वेळा चावल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तीळ चावले गेले आहे आणि आपण तो घास गिळतो, पण ही चूक तुम्ही अजिबात इथून पुढे करू नका मित्रांनो। तिळाचा प्रत्येक घास कमीत कमी 60 वेळा बारीक चावला गेला पाहिजे। तर आपण तीळ चावून चावून नाही खाल्ले तर दुसऱ्या दिवशी टॉयलेटच्या द्वारे तीळ सर्व न पचता शरीरातून बाहेर पडतात। बघा तुम्हाला तीळ खायला सांगतात परंतु त्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगत आहे, असं कोणच सांगत नाही। त्यामुळे हा सुंदर व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक बघा। तीळ खाल्ल्याचा शरीराला 0 फायदा होतो, कारण तुम्ही तीळ चावतच नाही। आज जो आपण तीळ खाण्याचा फॉर्म्युला समजून घेणार आहोत, तुम्हाला तीळ खाण्याचा फायदा पुढे तुम्हाला समजवणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी बघा तीळ खाण्याचा फॉर्म्युला या ठिकाणी समजून घेणार आहोत, ज्याने सांध्याची सूज तुमची कमी होणार आहे आणि सांध्यामधलं वंगण वाढणार आहे, ज्यामुळे हाडामध्ये एकमेकावर घासणारे जे घर्षण आहे तर ते तीळ आपल्या सांध्यामधील खराब खुर्च्याला पण रिपेरिंग आज करणार आहे। त्यामुळे पूर्वीच्या काळी आपली आजी वगैरे भाकरी बनवताना तीळ टाकायची, तुम्हाला माहित असेल बाजरीची भाकरी त्या ठिकाणी बनवत असताना हळद आणि तीळ टाकून त्या ठिकाणी घरातली भाकरी करत असत। महाराष्ट्रातच बऱ्याच ठिकाणी तीळ टाकून वांग्याची भाजी अजून सुद्धा बनवली जाते। ज्या वेळेस थंडी चालू होते, शरीरात वात वाढतो, अशा वेळेस प्राचीन काळापासून भारत देशात
थंडीच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीळ खाण्याची पद्धत आजही आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे। संक्रांतीला जे तिळगुळ वाटतो तर याचं प्राचीन प्रतीत शिल्लक औषध आहे। आयुर्वेदामध्ये तिळाचे वर्णन सर्वात प्रभावी आणि वातनाशक असं केलं आहे। आयुर्वेदानुसार वात हा त्रिदोषापैकी सर्वात महत्त्वाचा दोष असतो। वाचाचा वात जो आहे वात शरीरातला तर शब्दशः अर्थ वारा आणि हवा असतो। हवा ज्यावेळी पोकळ असते त्याप्रमाणे शरीरामध्ये वात वाढल्यावर हाडं आतून पोकळ होत असतात। आधुनिक भाषेत हाडामधलं या पोकळीला ॲस्टोपिएसिस असे म्हणतात। तुम्ही जर हाडांना झूम करून बघितलं तर त्याची रचना एखाद्या जाळीदारासारखी आहे। या जाळीदारातील छिद्र जेवढी मोठी असतात तेवढी हाडामधली कोपडी जास्त असते। त्याच्या उलट हाडामध्ये जेवढ्या अधिक प्रमाणात कॅल्शियम असतं तेवढं जास्त प्रमाणात छिद्र भरलेली तुम्हाला त्या ठिकाणी हाडामध्ये दिसत असतात। वात हा एक असा दोष आहे जो हाडामध्ये कॅल्शियममध्ये त्या ठिकाणी टिकू देत नाही। त्यामुळे वयानुसार हाडं जास्तीत जास्त पोकळ बनत असतात। त्या ठिकाणी बहुतांश व्यक्तीमध्ये वात दोषाची कारणे अनुवंशिक असतात। पण बऱ्याच वेळा यावेळी जेवण करणे, जेवणामध्ये तुपाचा अभाव, जास्त वेळी उपाशी राहणं, सतत चहा कॉफी पिणं, कमी झोपणं, जास्त विचार करणं, तिखट आणि मसालेदार पदार्थ जास्त खाणं, केसांना तेल न लावणं, जास्त प्रवास करणं, सारखं फॅन खाली बसणं या गोष्टीमुळे शरीरामध्ये वात संतुलित होतो। मजबूत हाडांसाठी शरीरात कधी वात वाढू द्यायचा नसतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो। आणि वात कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फक्त तीळ खायचे नसतात तर तिळाच्या तेलाचाही वापर करायचा असतो। तेलाचा नेमकं वापर कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे असतं हे जाणून घेण्याआधी आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर डिस्कस करूया। ते म्हणजे गुडघेदुखी, मणके, त्या ठिकाणी कंबरदुखी राष्ट्रीय आजार बनलेत। तर गुडघेदुखी, कंबरदुखी त्या ठिकाणी तुम्हाला कमजोरी जाणवत असेल तर तिळाच्या तेलाचा वापर कसा करायचा लगेच पहा। आपण बघा आता तिळाचं तेलाचा वापर नेमकं कशा पद्धतीने करायचा आहे, काय करणार आहे बघा। प्रत्येक घरात आज एक तरी मणक्याचा किंवा सायपिटिक त्या ठिकाणी आजार, गुडघ्यांचा त्रास असलेलं पेशंट आपल्याला सापडतो। पूर्वीच्या काळी 70 वयातला असलेल्या व्यक्तीला हाडांचे आजार आता सुरू होत होते तर आता 40 वयातीलच लोकांना आता हे आजार या ठिकाणी सुरू झाले आहेत। अनेक डॉक्टरांकडून ऑपरेशन्स एवढे सर्रास सुचवले जात आहेत की हॉस्पिटल त्या ठिकाणी ओसंडून भरलाय। आता पुण्यामधील दीनानाथ सारख्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी 3-3 महिन्यांची वेटिंग सध्याला सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण आजूबाजूला बघतोयस की अनेक व्यक्तींच्या हाडांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याची व्यवस्थित अजून त्या ठिकाणी अवस्था खूप वाईट असते, आपण पाहिलं आहे। सर्व प्रॉब्लेम्स नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापासून थंडीच्या दिवसामध्ये तिळाच्या तेलाने मॉलिश करायला सांगितलंय। आजही याचे अवशेष मिळून आपल्या त्या ठिकाणी दिसून येतात। जसं की दिवाळीच्या दिवशी आता उटणं लावणं, तसेच दिवाळीच्या दिवशी तुम्हाला माहीत असेल तेल लावून अभ्यंग स्नान करतो। वात घालण्यासाठी दररोज कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी 3 वेळा तरी तुम्हाला लाकडी घाण्यावरच्या तिळाच्या तेलाने नीट मसाज तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे। त्यावरती गवती चहा आणि पुदिना याचं तेल मिसळल्यास अशा तेलाचा डबा फायदा होतो। त्याचबरोबर तेल चोळताना नेहमी हृदयाच्या दिशेने चोळलं पाहिजे। अशा मसाजमुळे त्वचा आणि हाडामध्ये पुन्हा वंगण तयार होईल। पुढचा उपाय आहे नसामध्ये अडकलेला वात नेमका घालवण्यासाठी तुम्ही काय करायचं बघा। तोंडामध्ये तिळाचं तेल घेऊन 10 मिनिटे जिभेने हिरड्यांच्या आजूबाजूला फिरवायचंय तुम्हाला। याने रक्तवाहिन्यामध्ये वात संपून हिरोकेसिस वेसारखे आजार बरे होतात। 10 मिनिटांनंतर हे तोंडातलं तेल थुंकून टाकायचं आहे। वात दोष मुळापासून कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। अशा प्रकारे तीळ आणि तिळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही तुमच्या हाडे मजबूत करू शकता। कारण एका संशोधनात असं समोर आलंय की तीळ जर तुम्ही रोज खात असाल तर तुमच्या शरीरामधील कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही, हाडामध्ये कायम ताकद टिकून राहणार आहे। त्यामुळे तीळ हे तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे। आता हे तीळ थोडं उष्ण असल्याने त्यामुळे उष्णता तुम्हाला जास्त असेल तर नक्की काळजी घ्या, कमी खा। तसेच तुम्हाला आरोग्याविषयी आपल्या या व्हिडिओला अशाच प्रकारे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।